उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असतानाच आता अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत एसडीआरएफ पथकाची बोट उलटल्याची घटना घडली आहे। यात तिघांचा मृत्यू झालाय। बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली आहे। यात 5 जण होते, यातील तिघांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। उजनी धरणात बोट उलटून बुडाली, यात 6 जण बेपत्ता होते। अखेर शोध मोहिमेनंतर 5 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत। मागील 36 तास या सगळ्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान घेत होते। अखेर त्यांना यश आलं असून 5 मृतदेह हाती घेतले आहेत आणि एका मृतदेहाचा अजूनही शोध सुरू आहे। यात जाधव पती-पत्नी गोकुळ जाधव आणि कोमल जाधव व त्यांची 2 लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे। हे मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे। आता एकाचा मृतदेह शोधण्यासाठी पथक कामाला लागलं आहे। त्याचा मृतदेह कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे। तर दुसरीकडे अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक परिसरातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची बोट बुडाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 7 वाजता घडली। या घटनेत धुळ्याच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन टीमच्या 3 जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। आतापर्यंत या दुर्घटनेतील 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून अजून 3 जण प्रवरा पात्रात अडकले असल्याची माहिती मिळत आहे।